जर कोणी तुम्हाला त्रास दिला असेल आणि त्याचा बदला घ्यायचा असेल तर ओरडून नाही, शांतपणे नातं तोडायचं. कोणताच प्रतिसाद द्यायचा नाही, हळूच तिथून निघून जायचं. हेच त्यांच्या गर्वावरचं थंड पण घातक उत्तर असतं. लक्षात ठेवा, बदला हा आरडाओरडा करून नाही तर शांतपणे घेतला. 100%. जर कोणी तुम्हाला त्रास दिला असेल आणि त्याचा बदला घ्यायचा असेल तर ओरडून नाही, शांतपणे नातं तोडायचं. कोणताच प्रतिसाद द्यायचा नाही, हळूच तिथून निघून जायचं. हेच त्यांच्या गर्वावरचं थंड पण घातक उत्तर असतं. लक्षात ठेवा, बदला हा आरडाओरडा करून नाही तर शांतपणे घेतला. 100%. जर कोणी तुम्हाला त्रास दिला असेल आणि त्याचा बदला घ्यायचा असेल तर ओरडून नाही, शांतपणे नातं तोडायचं. कोणताच प्रतिसाद द्यायचा नाही, हळूच तिथून निघून जायचं. हेच त्यांच्या गर्वावरचं थंड पण घातक उत्तर असतं. लक्षात ठेवा, बदला हा आरडाओरडा करून नाही तर शांतपणे घेतला. 100%. जर कोणी तुम्हाला त्रास दिला असेल आणि त्याचा बदला घ्यायचा असेल तर ओरडून नाही, शांतपणे नातं तोडायचं. कोणताच प्रतिसाद द्यायचा नाही, हळूच तिथून निघून जायचं. हेच त्यांच्या गर्वावरचं थंड पण घातक उत्तर असतं. लक्षात ठेवा, बदला हा आरडाओरडा करून नाही तर शांतपणे घेतला. 100%. जर कोणी तुम्हाला त्रास दिला असेल आणि त्याचा बदला घ्यायचा असेल तर ओरडून नाही, शांतपणे नातं तोडायचं. कोणताच प्रतिसाद द्यायचा नाही, हळूच तिथून निघून जायचं. हेच त्यांच्या गर्वावरचं थंड पण घातक उत्तर असतं. लक्षात ठेवा, बदला हा आरडाओरडा करून नाही तर शांतपणे घेतला. 100%. जर कोणी तुम्हाला त्रास दिला असेल आणि त्याचा बदला घ्यायचा असेल तर ओरडून नाही, शांतपणे नातं तोडायचं. कोणताच प्रतिसाद द्यायचा नाही, हळूच तिथून निघून जायचं. हेच त्यांच्या गर्वावरचं थंड पण घातक उत्तर असतं. लक्षात ठेवा, बदला हा आरडाओरडा करून नाही तर शांतपणे घेतला. 100%. जर कोणी तुम्हाला त्रास दिला असेल आणि त्याचा बदला घ्यायचा असेल तर ओरडून नाही, शांतपणे नातं तोडायचं. कोणताच प्रतिसाद द्यायचा नाही, हळूच तिथून निघून जायचं. हेच त्यांच्या गर्वावरचं थंड पण घातक उत्तर असतं. लक्षात ठेवा, बदला हा आरडाओरडा करून नाही तर शांतपणे घेतला. 100%. जर कोणी तुम्हाला त्रास दिला असेल आणि त्याचा